मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आम्ही आहोत बोरवली स्टेशनला. हाय गाईज, आम्ही चाललो आहोत फिशरमॅन विलेज रिसॉर्टला. तिकडे जाण्यासाठी 10:26ची बोरवली डहाणू फास्ट लोकल आत्ता आलेली आहे. ही फास्ट लोकल भाईंदर, वसई, विरार आणि विरारनंतर डहाणूपर्यंत सर्व स्टेशनवर थांबते. आम्ही सफाळे स्टेशनवर उतरणार आहोत. विरारनंतर वैतरणा स्टेशन आणि मग सफाळे. बोरवलीवरून 1 तासात ट्रेनने पोहोचू शकतो. हेच जर हायवेने गेलात तर बोरवलीवरून 2 ते 2.5 तास लागणार तुम्हाला फिशरमॅन विलेज रिसॉर्टला पोहोचायला. ट्रेनमध्ये गर्दी पण नाही आहे आणि आम्हाला सीटही भेटले छान बसायला. यहाँ पे डिस्कस चालू है कौन सा ट्रेन किधर से आने वाला है, कौन सा ट्रेन किधर से जाने वाला है. बहुत बड़ा डिस्कसिंग चालू है यहाँ पर. ऐसा ये लोग डिस्कस कर रहे हैं कि अभी वो सफाला ये लोग खरीदने वाले हैं. मेरे बीबी तो कभी हार मानती नहीं है, तो भी देख लीजिए. बुलेट ट्रेन है तो हाय गाईज, तुम्हा सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप आवडेल तुम्हाला. खूप छान अशी जागा आहे. एकदा गेलात तर पुन्हा जाण्याची इच्छा होईल. तर गाईज व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. जे कोणी माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर त्यांनीसुद्धा लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुढे वन आहे. आम्ही पोहोचलो सफाले रोड. सफाले रोड नाही, सफाले 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 सफाळे स्टेशनला उतरून आम्ही सफाळे वेस्ट वरून रिक्षा पकडलेली आहे. इतना अच्छा चश्मा था कि वो घस घिस के वो साबुन बोझा स्टेटस करवा दी. सफाळे स्टेशनला उतरून वेस्टवरून आम्ही आता ऑटोमध्ये बसलो आहोत जाण्यासाठी. इकडनं 9 किलोमीटर आहे.
फायनली आम्ही पोहोचलो. इकडे बॅनर आहे बघा त्यांचा लावलेला. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. इसको मैंने बोला 20 चेंज वो सुनी नहीं रहा था. दाखव दे आता फिशरमॅन विलेज. हा आहे हॉटेलचा एंट्रेस आणि आता समर सीझन चालू आहे म्हणून त्यांनी जसं आपण आज जातो ना तर इथे या लोकांनी वॉटर स्प्रिंकलर लावलेले आहेत वरती. खरंच खूप छान वाटते. तुम्ही उन्हातून आतमध्ये जातात ना म्हणून तर इथे तुम्हाला सर्व ठिकाणी स्प्रिंकलर लावलेले आहेत ते दिसतीलच. हा हाय रिसेप्शन एरिया. आणि आमचे 2 मित्र माकड लोक आहे बघा इकडे आहे बघा. पहिला यांना आतमध्ये एंटर झाला नाही की यांना पहिलेच भूक लागलेली आहे. इधर किधर जा रही हो? इतना स्माइल क्यों देने की गरज था क्या कुछ? मी पडते. ह्या साईडला किचन आहे आणि इथे आहे रिसेप्शन. आणि रिसेप्शन पण बघूया. बघा तुम्हाला दाखवते. बोटिंग एरिया हे तुम्हाला संध्याकाळी तर दाखवणार असे पण हे आत्ताच. विहान गेलाय. विहान नंतर संध्याकाळी. रूम चेक इनचा टायमिंग आहे सकाळी 12चा. इथे आधार कार्ड कंपल्सरी लागते. जे काय ID प्रूफ आहे ते घेतात ती लोक. तर झेरॉक्स आणि आपली सिग्नेचर घेतात. तर त्यांच्या हॉटेलच्या रूल्स आणि रेग्युलेशनप्रमाणे आपल्याकडून काय असेल ते सिग्नेचर वगैरे सर्व करून झाल्यावरती रूमची की आपल्या हातात देतात. दो लोग कौन है? आप दोनों आपका इधर है? हाँ और आपका उधर. इथे बोटिंग आहे. इथे लंचसाठी आणि बोटिंगचा टायमिंग आहे 5 ते 7. रिसेप्शनच्या विंडोमधून हे व्ह्यूज मी तुम्हाला दाखवते. विहान इथे बर्ड्स बघायला आला आहे. हे पण होतं इथे पाणीमध्ये बोट. आता पहिलं चाललोय फ्रेंडचं रूम बघायला.
हा कॅन्टीन एरिया आहे. फ्रेंडचा रूम ह्या साईडला आहे आणि आमचा रूम त्या साईडला आहे. तर पहिलं जातोय फ्रेंडच्या रूम बघायला. पापलेट क्वार्टर हे बघा असं आहे. हा त्यांचा रूम. हॅलो. ह्या दोन कपल्सचा रूम. पापलेट आहे इथे नाव दिलेलं आहे पापलेट. सर्व रूमला फिशनेस नाव दिलेलं आहे. आणि आमचा आहे ते कोणतं आहे? आमचा आहे ते बोंबील नाव. चला आता आपण तिकडे जाऊया. चला आता. आपला ते पहिला रूम कविता ते बघा ते हा नाही नाही ते 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 काच आहे ना, मोठी काच आहे बघ. ते पहिला रूम आपला. हो. इला टाळा मारा ना रे ब्रो. हा इरा आमची मॅडमने आमच्या हातात देऊन गेली आहे मोबाईल. बोलला असं व्हिडिओ वगैरे काढा. हे बघा हे 201 नंबर आहे. याचा नंबर, याचं नाव आहे कॅटला हाऊस. नाही ते पूर्ण कॅटला हाऊसच आहे. खूप गरम असल्यामुळे इथे थोडे शॉवर पण लावले. हो बाबू हो. हा बदक. इथे छान असे बदक आहेत बघा. गरमीमध्ये ते पण मजा घ्यायला लागले पाणीमध्ये डुबकी मारून मारून. नाही ते दुसरा काय चांगलं म्हणतात. मला येतं खूप मस्त आहे. पोल आहे पोल पोल ते. मला येतं पप्पा. हे बघा लहान पोराला खेळासाठी किती मस्त बनवलेलं आहे. हे बघा आम्ही आता आलोय बोंबील बाईकडे. आमचा रूम आहे इकडे. हे बघा आमचा रूम इकडे आहे आणि समोर बघा स्विमिंग पूल आहे. हे बघा स्विमिंग पूल आहे इकडे. हे बघा हे आमचे रूम आहे. याचं नाव दिलेलं आहे बोंबील बाई. बाबूला वेगळं दिलंय. किचन, डायनिंग एरिया. रूममध्ये बॅगी ठेवून आम्ही आलो आता लंच करायला. खूप भूक लागली आहे सर्वांनाच. तर जेवणामध्ये आम्ही ऑर्डर केले होते. स्टार्टरमध्ये पनीर क्रिस्पी, प्राउन्स कोलीवाडा आणि जेवणाला पनीर टिक्का ग्रेव्ही, बटर चिकन, चपाती, भाकरी, शेवटी आमरस. खूप छान टेस्ट होती सर्वांचीच. आणि भाकर पण तुम्ही बघू शकता. भाकरीची साईज हे बघा तुम्हाला दाखवते. ही तांदळाची भाकर आहे.
आलो रूमवर. पुन्हा एकदा रूम दाखवते गाईज. बघा गॅलरी पण दिलेली आहे. गॅलरी बाहेरचा व्ह्यू खूप छान दिसतो इकडून. आणि आमच्या रूमच्या बाहेरच स्विमिंग पूल पण आहे. खूप छान व्ह्यू आणि खूप शांत असं प्लेस आहे. सोबत आलेले फ्रेंडसुद्धा त्यांच्या रूममध्ये गेलेले आहेत. ते कपडे चेंज करून येतील आणि मग आम्हीसुद्धा कपडे चेंज करून स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत. बघा गॅलरी बाहेरचा व्ह्यू. गॅलरीमधून लेकचा व्ह्यू हा बघा खूप सुंदर असा आहे. आता ही लोक सर्व स्विमिंगमध्ये खेळत आहेत आणि मी पण जाणार आहे आता. आणि इकडे माझी बायको काय कामात आहे. सगळे स्विमिंगमध्ये खेळत आहेत. मी थोडं रूमवरती रेस्ट करून आता मी पण जाणार आहे खेळायला पाण्यामध्ये. बघा तर गाईज अजून व्हिडिओ आहे ते तुम्हाला नेक्स्ट पार्ट 2 मध्ये बघायला भेटेल. हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते आणि आपल्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट 2 पण येणार आहे. तर तो पण माझ्या चॅनलवरती तुम्ही नेक्स्ट पार्ट 2 बघा. तर गाईज बाय. भेटूया आपण नेक्स्ट पार्ट 2 मध्ये. चला आता मी पण स्विमिंगमध्ये जाऊन आपण भेटूया नंतर.